नमस्कार मित्रांनो, स्वल्पविराम या व्हिडिओमधून कोणाच्याही स्वल्पविराम कसल्याही भावना दुखावण्याचा माझा ती मात्र स्वल्पविराम काडी मात्र येतो नाही पूर्णविराम. आणि असे काही घडल्यास खूप आतून तुमची माफी मागतो पूर्णविराम. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवण्यात आला असून त्याचा मनमुराद आनंद घ्या पूर्णविराम. तुमचाच बाबा विजय टाकाटुकू टुक टुक. अहो पुताच्या मेळ्यात कुटुंब माझं झालंय मेळाचं. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या YouTube चॅनल वरती, ज्या चॅनलचं नाव आहे बाबा विजय टाकाटुकू टुक टुक. तर मित्रांनो, आपण रोज व्हॉट्सअप इंस्टाग्राम वापरत असतो. सामाजिक जीवनात मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी, मनास थोडी मोकळीक देण्यासाठी आपण इंस्टाग्रामचा वापर करत असतो. पण रोज सकाळी उठल्या उठल्या उपदेशाचे डोस द्यायला सुद्धा प्रत्येकानं सुरुवात केलेली आहे. या लोकांचं एक वेगळंच टोळक आहे. सूर्योदय झाला की ही टोळी बाहेर पडते आणि गांजा मारून डॉक्टर बनतात आणि उपदेशाचे डोस सगळीकडे असे पसरवत जातात. ही सगळी येडी म्हणजे फुटका ग्लास आहे. अहो, फुटक्या ग्लासामध्ये फुलं ठेवता येतात पण पाणी पिता अजिबात येत नाही. अरे कहना क्या चाहते हो? अशाच टोळीतील काही नशिडी गांजेडी बायका कुठल्याही ठिकाणी गाडी लावतात आणि कुठल्या तरी झाडाखाली जाऊन आपल्या ज्ञानाचं लेंडू 5-6 सेकंदात टाकतात आणि त्या लेंडकाचा वास सर्वत्र पसरतो. अशा या लेंडकांमुळे कधीतरी किडनी स्टोन आणि किडनीत अटॅक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच पाण्यावर तरंगणाऱ्या 2 लेंडकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हा, पण अभ्यास करत असताना आपण आपल्या नाकाला रुमाल लावणं गरजेचं आहे. अन्यथा आपणास होणाऱ्या इजेला मी जबाबदार राहणार नाही. तर सुरू करूया यांचा आज आपण अभ्यास. जशी जशी थंडी वाढत चालली तशी तशी मेडिकल मध्ये गर्दी होत चालली. केला ना घाण विचार सर्दीमुळं. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. खत्म. चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो. मेरी आंखों में मत झांको. असले व्हिडिओ करण्याच्या चुका तुझ्या अपयशाला कारणीभूत आहेत. खरं बोलला. लहानपणी एक गाणं ऐकलं होतं. आंब्यातल्या वनाचा प्रवास कधी गांजेच्या वनात गेला कळलंच नाही. क्या बढ़िया था गुरु. ही ताई थेट आंब्याच्या वनातून गांजाच्या वनात गेली, गांजा मारून तिथून बाहेर व्हिडिओ करते. स्वतःला संदीप माहेश्वरीची आत्या समजणारी हिच्या बायोमध्ये हिने लिहिलंय मोटिवेशनल गर्ल. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर भावांनो, तिचं मोटिवेशनल तुम्हाला मी आज दाखवणार आहे. क्या बोला तूने? तर भावांनो, तिचं मोटिवेशनल तुम्हाला मी आज दाखवणार आहे. गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवत्यात, पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवत्यात, केरळ मधल्या पोरी इडली बनवत्यात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पोरी पोरांना चिवत्या बनवत्यात. चिवत्या लय बेकार. आयुष्यभर काकूनी जे कांड करून लोकांना चिवताई बनवण्याचं जे काही काम केलंय आणि त्याचाच अनुभव त्यांनी रीलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे, त्याबद्दल काकूंचे अभिनंदन आणि काकांना भावी वाटचाली शुभेच्छा. टीम काकांना मोलाचा सल्ला. किस्मत के पन्ने वही पलटता है जो दिन रात मेहनत करता है. खत्म. लहानपणी शिक्षकाने आम्हाला तुडवून जे सुविचार पाठ करून घेतले तेच सुविचार ताई आपल्याला गांजा फुकून सांगते. ताई, तुझेही अभिनंदन. कौन है ये लोग? कहां से आते हैं? मेहनत नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाचा शत्रूची भीती राहत नाही. मला एक कळत नाही, मोटिवेशन द्यायला ताईला रात्रच कशी भेटते आणि रात्रीच्या रात्री ती जंगलातच जाऊन का रील्स बनवते आणि आम्हाला मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करते. नहीं 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 साळुंके, यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई गड़बड़. जाताना काही जेवणात
गांजा आणि भात खाऊन जातेस का ग? अरे ताई, तू रील एडिट करायला थोडी तरी मेहनत घे ग बाई. कसं वाटतं ते बिना म्युझिकचं बॅकग्राऊंडचं रील ऐकायला? शाळेतला सगळ्यात फेमस डायलॉग, मॅडम हा हा लवरतोय बेंच हो. त्यांना अशा प्रकारच्या डबल मिनिंगच्या रील्स करताना काहीच काय वाटत नाही आणि विचार करायला सुद्धा ते किंचित सुद्धा वेळ देत नाही. तुमच्यामुळे माझ्यासारख्या या बालमनावर निरागस सुसंस्कृत बालमनावर किती परिणाम झाला कळतंय का तुला? चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. अंडावर गोड पाठीमागे निंदा. अहो जवळच्या लोकांचा हाच तर खरा धंदा. जरा मग कामं चांगली करायची. अशा प्रकारचे डबल मिनिंगचे डायलॉग जर मारले तर लोक काही तुम्हाला भारतरत्न आणून देणार आहेत का? चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. आणि जे तुम्ही करता तेच लोक करतात, दुसरं काय वेगळं करणार आहेत? यही नहीं, अभी और सुनिए. नको ग्रह तारे, नको फुल पसारे, मी जिथे बसावे तिथे तेवढे तुमचे थोबाड बंद असावे. तिथे फक्त मोबाईलला नेटवर्क असावे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवायला जावे तेव्हा तेव्हा तुमच्या मोबाईलची स्टोरेज फुल असावे. आयुष्य नावाचा स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवतो आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पॉवर बँक म्हणून जे तुम्हाला वाचवतात तेच म्हणजे मित्र होय. तुझे असले व्हिडिओ बघून नातेवाईक नावाचे चार्जर उभ्याने जीव सोडत असतील आणि असलेच व्हिडिओ जर अजून चालू ठेवलेस ना तर मित्र नावाचे पॉवर बँक कवाच फुटून जाईल. प्रेम हे बसच्या प्रवासासारखं झालंय आणि लग्न हे विमानाच्या प्रवासासारखं झालंय. वैतागाला तर बस मधून उडी तरी मारता येते पण विमानातून अजिबात नाही. तुम्हाला उडी मारायची गरज नाही काकू, तुम्हाला लोक उभ्या उभ्याच असली है ये लोंडा. ढकलून देतील. कैसा लगा मेरा मजाक? कोण म्हणतं बायकांच्या पोटात कोणतीच गोष्ट पचत नाही. आतापर्यंत लग्नाच्या आधीचं प्रेम कधीच कोणत्या बाईने तिच्या नवऱ्याला नाही सांगितलं, बरोबर ना? काका मी तुमच्या दुःखात सामील आहे. हे जे काही तुमच्या पदरात पडलंय ते सांभाळण्याचं देव तुम्हाला बळ देव, हेच देवाचरणी प्रार्थना. इस बेचारे का कोई कसूर नहीं. आणि मला नाही वाटत काकूवर कुणी प्रेम केलं असेल. जर कुणाला वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जाऊन मला मोटिवेशन द्या आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल बाबा विजय टाकाटुकू टुकटुक. पावसामुळं लोखंड गळणं, थंडीमुळं सर्दी होणं, वाऱ्यामुळं झाडाची पानं गळणं आणि तुमच्यासारख्यांमुळं इंस्टाग्रामची हागणदारी होणं निसर्गाचा नियम आहे हो. अति लाडानी एडी झालेली लेकरं अशीच गांजा फुकून व्हिडिओ करतात. माणुसकी हाच खरा धर्म आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर भावांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून जर काहीतरी मोटिवेट झाला असेल आणि आयुष्यात जर काही करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जावा, मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि खाली कोपऱ्यात सबस्क्राईबचं जे बटन दिले तिथे एक मोटिवेशन फेकून मारा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचाच बाबा विजय टाकाटुकू